8व्या वेतन आयोगाच्या चर्चांना आता मोठी गती आली आहे। केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे। रेल्वे कर्मचारी संघटना आणि पेन्शनर्स असोसिएशनने सरकारकडे पेन्शनच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्याची आग्रही मागणी केली आहे। सध्याच्या नियमांनुसार कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर त्यांच्या शेवटच्या पगाराच्या म्हणजेच लास्ट पे ड्रॉनच्या 50% पेन्शन मिळते। मात्र वाढती महागाई आणि वैद्यकीय खर्च लक्षात घेता ही पेन्शन 50%वरून थेट 67% करण्यात यावी असा मोठा प्रस्ताव 8व्या वेतन आयोगासमोर ठेवण्यात आलाय। या प्रस्तावामुळे 65 लाखांपेक्षा जास्त केंद्रीय पेन्शनधारकांना मोठा फायदा होऊ शकतो। एवढंच नाही तर या प्रस्तावात वयानुसार पेन्शनमध्ये 100% वाढ करण्याचीही मागणी आहे। म्हणजेच वयाच्या 65व्या वर्षापासून पेन्शन 70% होईल आणि वय 90 वर्ष पूर्ण झाल्यावर ती थेट 100% केली जाईल। याशिवाय पेन्शन कॉम्युटेशनचा परतावा कालावधी 15 वर्षांवरून कमी करून तो 10 ते 12 वर्ष करावा अशीही मागणी करण्यात आली आहे। नवीन एकीकृत पेन्शन योजना म्हणजेच यूपीएस आणि जुनी पेन्शन योजना म्हणजेच ओपीएस या दोन्हीपैकी एक निवडण्याचा पर्याय कर्मचाऱ्यांना मिळावा यावरही चर्चा सुरू आहे। पण लक्षात ठेवा, हा सध्या कर्मचारी संघटनांनी दिलेला प्रस्ताव आहे। केंद्र सरकारने अद्याप यावर अंतिम निर्णय घेतलेला नाही। 8व्या वेतन आयोगाचा अंतिम अहवाल आल्यानंतरच सरकार यावर शिक्कामोर्तब करेल। अशाच ताज्या अपडेट्ससाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। धन्यवाद।